हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत S3 बकेट वर्जनिंग. आता S3 बकेट वर्जनिंग नक्की काय असतं आणि ते कसं कॉन्फिगर करायचं ह्याच्या आधी लेट्स फर्स्ट अंडरस्टँड द प्रॉब्लेम स्टेटमेंट, की कोणत्या केसमध्ये आपल्याला S3 बकेट वर्जनिंग लागते आणि ती कधी यूज करायची. सो लेट्स अज्युम की आपल्याकडे एक बकेट आपण क्रिएट केलेली आहे, बकेट ए नावाची, आणि आपल्याकडे दोन युजर आहेत, युजर 1 आणि युजर 2. लेट्स से की युजर 1 एक फाईल ह्या बकेटमध्ये अपलोड करतोय. लेट्स से की त्या फाईलचं नाव आहे sample.png आणि त्याच्यानंतर लेट्स से की युजर 2 ने पण सेम फाईल इकडे अपलोड केली, विच इज अगेन sample.png. आता ह्या केसमध्ये काय होईल की जी पण फाईल आधी युजर 1 ने अपलोड केलेली, ही पर्टिक्युलर फाईल युजर 2 ने अपलोड केलेल्या फाईल सोबत ओव्हरराईड होईल. आणि जर उद्या जाऊन ह्या युजर 1 ला जर त्याची ओल्ड फाईल किंवा त्याची ओल्ड sample.png फाईल जर हवी असेल तर ती आता आपल्याला मिळणार नाही, कारण का की युजर 2 ने ऑलरेडी ती फाईल ओव्हरराईड केलेली आहे. आता हीच गोष्ट सेम युजरसाठी पण होऊ शकते. फॉर एक्झाम्पल की लेट्स से ह्याच युजरने युजर 1 ने एक demo.png नावाची फाईल इकडे अपलोड केली, demo.png, आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं की त्याच्याकडे दुसरी एक demo.png नावाची सेम फाईल होती. सो त्याने पुन्हा एकदा demo.png नावाची दुसरी एक फाईल ह्या बकेटमध्ये अपलोड केली. आता इकडे काय झालं की ही जी प्रिव्हियसली अपलोडेड फाईल होती demo.png, आता ती नवीन अपलोड केलेल्या फाईल सोबत ओव्हरराईड झालेली आहे. म्हणजेच काय की त्याला ती ओल्ड वाली फाईल आता मिळणार नाही. हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायचं काम करतो बकेट वर्जनिंग. ह्याच्यामध्ये काय होतं की एकच फाईल आपण मल्टिपल टाइम्स जरी बकेटमध्ये अपलोड केली तरी आपली बकेट त्याच्या वेगळ्या वेगळ्या कॉपीज क्रिएट करून ठेवतो. फॉर एक्झाम्पल जर समजा ही फाईल जर मी पहिला अपलोड केलेली आणि त्याच्यानंतर जर मी ही फाईल अपलोड केलेली असेल तर ह्या पर्टिक्युलर फाईलचं व्हर्जन वेगळं असेल आणि ह्या फाईलचं व्हर्जन वेगळं असेल. सो जर कधी फ्युचरमध्ये आपल्याला जी ओल्ड अपलोड केलेली फाईल जर रिट्रीव्ह करायची असेल तर ती आपण S3 बकेट वर्जनिंगने इझिली करू शकतो. सो चला आता याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देखील बघूया. ऑलराईट, सो मी आहे माझ्या AWSच्या कन्सोलमध्ये. आपण क्विकली S3 मध्ये जाऊया. इकडे जो रिजन मी सिलेक्ट केलेला आहे तो मुंबई आहे. या मुंबई रिजनमध्ये मी क्विकली एक नवीन बकेट क्रिएट करतो विथ अ डिफॉल्ट कॉन्फिगरेशन. ऑलराईट, सो इकडे मी YouTube बकेट वर्जनिंग डेमो नावाची एक बकेट क्रिएट केलेली आहे आणि माझ्याकडे आता दोन वेगळ्या वेगळ्या फाईल्स आहेत. एक sample.png नावाची फाईल आहे आणि एक YouTube थंबनेल नावाची एक फाईल आहे. जर sample.png जर आपण ओपन केली तर आपल्याला दिसेल की इकडे टेराफॉर्म व्हेरिएबल्स एक्सप्लेन्ड असा काही एक थंबनेल आहे, आणि जर दुसरी जर फाईल मी ओपन केली तर त्या केसमध्ये आपल्याकडे आहे होस्ट स्टॅटिक वेबसाईट ऑन S3. सो ह्या दोन फाईल्स आपण ह्या बकेटमध्ये अपलोड करून बघणार आहोत विथ द सेम नेम. सो लेट्स गो टू बकेट आणि बकेटमध्ये जाऊन इथे मी आता ही फाईल अपलोड करतो. तुम्ही डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप पण करू शकता किंवा यू कॅन क्लिक ऑन अपलोड हिअर आणि इकडे ॲड फाईल करू शकतो आणि इकडून sample.png नावाची फाईल मी इकडे अपलोड करतो आणि ही फाईल सिलेक्ट केल्यानंतर आय विल क्लिक ऑन अपलोड. यू वुड सी की ही फाईल आता अपलोड झालेली आहे. आय विल क्लिक ऑन दी ऑब्जेक्ट. इकडे ऑब्जेक्टवरती क्लिक करून आपण ही फाईल ओपन करून बघूया की ह्या फाईलमध्ये काय कंटेंट आहे. सो इकडे तुम्हाला दिसेल की HashiCorp टेराफॉर्म व्हेरिएबल्स एक्सप्लेन नावाची एक sample.png आपण अपलोड केलेली आहे. आता वी विल गो बॅक आणि आपण जी दुसरी फाईल आहे ती सेम नावाने ह्या सेम बकेटमध्ये अपलोड करायचा प्रयत्न करूया. सो आधी ह्याचं नाव चेंज करूया. लेट्स से sample1.png देतो आणि ह्याचं नाव चेंज करून वी विल गिव्ह इट sample.png. आता ही sample.png आपण सेम बकेटमध्ये अपलोड करू. सो अगेन वी विल गो बॅक टू बकेट, क्लिक ऑन अपलोड, ॲड फाईल्स, इकडून आपण फाईल सिलेक्ट करूया अँड देन क्लिक ऑन अपलोड. आता ही sample.png नावाची आपल्याला फाईल इकडे दिसते. आय विल क्लिक ऑन दिस आणि ही फाईल आता ओपन करून बघूया. नाव ऑब्झर्व वन थिंग की sample.png नावाची जी फाईल आहे ह्या फाईलचं आउटपुट वेगळं आहे आणि आधी जी आपण अपलोड केलेली त्या फाईलचं आउटपुट वेगळं होतं. सो इफ आय गो बॅक टू माय बकेट आणि जर इकडे आपण रिफ्रेश करून बघितलं तर लेटेस्ट
जी फाईल आपण अपलोड केलेली तीच फाईल आपल्याला इकडे बघायला मिळते. म्हणजेच ह्या पॉईंटला जर तुम्हाला कोणी सांगितलं की जी ओल्ड व्हर्जन किंवा ओल्ड फाईल होती ह्या पर्टिक्युलर नावाची, ती जर रिट्रीव्ह करून द्यायला कोणी सांगितलं तर तुम्ही करू शकणार नाही. आणि हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायचं काम करतं S3 बकेट व्हर्जनिंग. सो S3 मध्ये बकेट व्हर्जनिंग इनेबल करण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये जावं लागतं आणि प्रॉपर्टीजमध्ये बकेट व्हर्जनिंगच्या अंडर आपण ही कॉन्फिगरेशन चेंज करू शकतो. इकडे जाऊन एडिट करा आणि एडिट केल्यानंतर यू कॅन ईदर सस्पेंड और यू कॅन इनेबल. सो आपल्या केसमध्ये आपण इनेबल करणार आहोत आणि वी विल सेव्ह द चेंजेस. आता हे बकेट व्हर्जनिंग इनेबल केल्यानंतर यू वुड ऑब्झर्व वन थिंग की ज्यावेळेस आपण बकेटमध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला इकडे शो व्हर्जन्स नावाची एक गोष्ट दिसेल. आता हे शो व्हर्जन्स नावाचा जो टॉगल आहे हा टॉगल युजफुल होतो की ज्यावेळेस आपल्याला एका सेम फाईलचे मल्टिपल प्रिव्हियस व्हर्जन बघायचे आहेत त्यावेळेस. सो इकडे जर शो व्हर्जन्स मी क्लिक केलं तर तुम्हाला इकडे दिसेल की सध्या ह्या पर्टिक्युलर sample.png चा कोणताही व्हर्जन अवेलेबल नाहीये. सो बिफोर अपलोडिंग द सेम फाईल विथ द सेम नेम पहिला ही फाईल व्हेरीफाय करूया. आय क्लिक ऑन ओपन आणि ओपन केल्यानंतर आपल्याला दिसेल की होस्ट स्टॅटिक वेबसाईट ऑन S3 नावाचा एक थंबनेल इकडे आहे. आता वी विल गो बॅक टू आवर फाईल्स आणि ह्या फाईल्समध्ये आपण ह्या एक्झिस्टिंग फाईलला रिनेम करूया. लेट्स से की मी इकडे देतो sample2.png आणि ह्याला पुन्हा sample.png देऊया आणि लेट्स अपलोड द न्यू फाईल. सो इकडे बकेटमध्ये जाऊन आय क्लिक ऑन अपलोड, ॲड फाईल्स आणि ॲड फाईल्समध्ये जाऊन sample.png नावाची फाईल सिलेक्ट केलेली आहे आणि त्याच्यानंतर अपलोडवरती क्लिक करतो. आता अपलोडवरती क्लिक केल्यानंतर लेट्स गो बॅक टू आवर बकेट आणि इकडे शो व्हर्जन्स इनेबल करूया. आता तुम्ही ऑब्झर्व कराल की इकडे 2 व्हर्जन्स ह्या फाईलचे आलेले आहेत. आता इकडे जर आपण लास्ट मॉडिफाईड हा जर कॉलम बघितला तर ही जी फाईल होती ती आपण आधी अपलोड केलेली आणि ही जी फाईल आहे ती आपण आता अपलोड केलेली आहे, म्हणजे दिस इज द न्यू फाईल. सो इफ आय ओपन दिस आणि क्लिक ऑन ओपन तर इकडे आपल्याला जी लेटेस्ट वाली फाईल जी आपण अपलोड केलेली ती इकडे बघायला मिळते. आणि इफ आय गो बॅक टू बकेट आणि इकडे जर आपण दुसरी फाईल ओपन केली तर आपल्याला ती ओल्ड फाईल पण इकडे बघायला मिळते. सो जर तुमचा यूज केस असा असेल की कोणतीही फाईल ज्यावेळेस तुम्ही S3 बकेटमध्ये अपलोड करताय त्या पर्टिक्युलर फाईलचे जर आपल्याला डिफरंट व्हर्जन मेंटेन करायचे असतील सो दॅट जी ओल्ड फाईल आहे किंवा हिस्ट्री ऑफ द फाईल इज मेंटेन्ड थ्रू आउट द लाईफ सायकल. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट ह्या केसमध्ये ही आहे की देअर इज नो लिमिटेशन्स की कोणतीही फाईल तुम्ही किती वेळा अपलोड करताय. सो इट कॅन बी 1 टाइम, इट कॅन बी 10 टाइम, इट कॅन बी मेनी टाइम्स ॲज यू वॉन्ट. की सेम नावाची फाईल जर आपण मल्टिपल टाइम्स जर अपलोड करतोय एकाच बकेटमध्ये आणि जर आपलं व्हर्जनिंग जर इनेबल्ड असेल सो S3 ऑटोमॅटिकली प्रत्येक फाईलचं व्हर्जन देखील मेंटेन करतो. सो लेट्स डू वन थिंग की अजून एक सेम नावाची फाईल अपलोड करून बघूया की हे व्हर्जन्स कसे चेंज होत आहेत. ऑलराईट, सो इकडे तुम्ही बघाल की आपण अजून एक फाईल घेतलेली आहे आणि ह्या एक्सरसाइजसाठी आपण जी प्रिव्हियस फाईल होती त्या फाईलला रिनेम करूया. लेट्स से ह्याला sample3.png देतो आणि ह्या फाईलचं नाव चेंज करून लेट्स गिव्ह इट ॲज अ sample.png आणि ही फाईल आपण आता या सेम बकेटमध्ये अपलोड करूया. क्लिक ऑन अपलोड, ॲड फाईल्स आणि इथे sample.png नावाची फाईल अपलोड करतो आणि ही अपलोड केल्यानंतर लेट्स गो बॅक टू बकेट अँड क्लिक ऑन शो व्हर्जन्स अँड यू वुड ऑब्झर्व की प्रत्येक फाईलचं एक वेगळं व्हर्जन झालेलं आहे. सो आता जर आपण लेटेस्ट वाली जर फाईल जर इकडे ओपन केली तर यू वुड ऑब्झर्व की जी पण फाईल किंवा जो पण डेटा आपला लेटेस्ट असेल तो इकडे शो करतोय. सो दिस इज हाऊ यू कॅन मॅनेज युअर व्हर्जन्स इन दी S3 बकेट्स. आता हे तर झालं व्हर्जनिंगचं. आता पुढचा क्वेश्चन येतो की ही मल्टिपल व्हर्जन्स आपल्याकडे आता इकडे क्रिएट झालेले आहेत. सो आता हे व्हर्जन जर मला डिलीट करायचे असतील किंवा ह्या व्हर्जनमधली जर एखादी स्पेसिफिक फाईल जर डिलीट करायची असेल तर ती आपण कशी करणार. सो ते करण्यासाठी आय कॅन क्लिक ऑन दी ऑब्जेक्ट विच आय हॅव अपलोडेड आणि इकडे डिलीटवरती क्लिक करूया आणि डिलीटवरती क्लिक केल्यानंतर ते मी देतो डिलीट अगेन आणि आय क्लिक ऑन डिलीट ऑब्जेक्ट्स. आता तुम्ही बोलाल की ही पर्टिक्युलर फाईल डिलीट झाली असेल, बट द इंटरेस्टिंग थिंग इज की ज्यावेळेस तुम्ही एक फाईल डिलीट करता विथ युअर शो व्हर्जन्स इनेबल्ड त्यावेळेस ती फाईल ॲक्च्युअलमध्ये डिलीट होत नाही. इफ यू क्लिक ऑन शो व्हर्जन्स तुमच्या सगळ्या फाईल्स इकडे अवेलेबल असतात. ह्याला तुम्ही एक रिसायकल बिनसारखं कन्सिडर करू शकता. विंडोजमध्ये किंवा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टममध्ये ज्यावेळेस आपण फाईल
नॉर्मली डिलीट करतो त्यावेळेस ती ट्रॅशमध्ये किंवा रिसायकल बिनमध्ये जाते. सिमिलरली ज्यावेळेस आपलं व्हर्जनिंग इनेबल्ड असतं त्या टाईमला ज्यावेळेस आपण एक फाईल डिलीट करतो ती देखील परमनंटली डिलीट होत नाही. सो जर समजा की आपण ॲक्सिडेंटली एखादी जर फाईल डिलीट केली असेल तर ती आता कशी रिट्रीव्ह करायची. सो ती रिट्रीव्ह करण्यासाठी इकडे तुम्ही बघाल की डिलीट मार्कर नावाची एक गोष्ट इकडे क्रिएट झालेली आहे आणि हे 3 व्हर्जन्स आहेत जे आपल्या आधी क्रिएट झालेले. सो ही फाईल जर मला रिट्रीव्ह करायची असेल तर आय विल क्लिक ऑन दिस आणि हा डिलीट मार्कर मी इकडून डिलीट करेन. सो आय विल क्लिक ऑन डिलीट आणि इथून मी तो डिलीट मार्कर जो क्रिएट झालेला तो आता मी परमनंटली डिलीट करतोय. सो ज्यावेळेस मी डिलीट मार्कर डिलीट करेन त्यावेळेस यू वुड ऑब्झर्व की पुन्हा तुमची फाईल इकडे दिसायला चालू होईल. आता हेच जर मला ही फाईल परमनंटली जर डिलीट करायची असेल तर व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन क्लिक ऑन शो व्हर्जन्स, आय विल सिलेक्ट ऑल आणि इथे जाऊन डिलीट करेन आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे ऑप्शन येईल परमनंट डिलीटचा. इफ यू गिव्ह दिस अँड क्लिक ऑन डिलीट ऑब्जेक्ट्स तर तुमच्या बकेटमधून जेवढ्या पण फाईल्स होत्या ती मेन फाईल आणि त्याचे सगळे व्हर्जन्स डिलीट झालेले असतील. सो मेक शुअर की ज्यावेळेस पण तुम्ही S3 व्हर्जनिंग यूज करताय त्यावेळेस तुम्हाला डिलीशन प्रोटेक्शन पण मिळतं. तुम्ही फाईल रिकवर पण करू शकता आणि त्याच्यासोबत जो मेन ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे व्हर्जनिंगचा. की एक जर माझ्याकडे फाईल असेल तर त्या फाईलचे मल्टिपल व्हर्जन्स मी एखाद्या बकेटमध्ये मेंटेन करू शकतो. सो दॅट जर एखाद्या पॉईंट इन टाईममध्ये जर आपल्याला ती फाईल जर हवी असेल तर ती फाईल आपण त्या पर्टिक्युलर बकेटमधून इझिली रिट्रीव्ह करू शकतो. सो आय होप बकेट व्हर्जनिंग म्हणजे काय तुम्हाला आता समजलं असेल. जर बकेट व्हर्जनिंग रिलेटेड काही डाऊट किंवा काही क्वेश्चन्स असतील तर मेक शुअर यू आर पुटिंग इट इन अ कमेंट सेक्शन बिलो. आणि चॅनलला जर अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर AWS आणि DevOpsच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.